नमस्कार, मी प्राध्यापक विनोद कांबळे आणि आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज। ज्योतिबा खराटे यांची न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता। सविस्तर माहिती अशी की शिवसेना पक्षाचे किनवट-माहूर विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतिबा खराटे यांच्यावर पंचायत समितीचे तत्कालिक गटविकास अधिकारी ईओडी मांदाडे यांनी राजकीय दबावाला बळी पडून सन 2017 मध्ये पोलीस स्टेशन माहूर येथे फिर्याद देऊन भादवी कलम 353, 294 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला होता। त्या गुन्ह्यातून ज्योतिबा खराटे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। माहूर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी उद्धव मांदाडे यांनी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विधानसभा प्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या विरोधात दिनांक 12 जून 2017 रोजी फिर्याद दाखल केली होती। त्या अनुषंगाने त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा असा गुन्हा दाखल केला होता। सदरील प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल धावरे यांनी केला होता। तपासणीअंती त्यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते। या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश 3 श्रीमती RR पटवारे मॅडम यांच्या दालनात 8 साक्षीदारांची जबाब तपासणी करण्यात आली होती। दिनांक 29 ऑगस्ट रोजी ज्योतिबा खराटे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यातून सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली। खराटे यांची न्यायालयात ॲडव्होकेट आजी परळकर यांनी बाजू मांडली। सदर गुन्हा हा 2017 मधला आहे। जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये माझा एक अल्पशा मताने पराभव झाला होता आणि स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या ठिकाणचा विजय झाला होता आणि यामध्ये गटविकास अधिकारी जे मांदाडे होते त्यांच्यावर एक राजकीय दबाव त्या ठिकाणी टाकला गेला। मला राजकारणातून या ठिकाणी संपविण्यासाठीचा हा कट होता आणि दबाव टाकून त्यांच्यावर माझ्यावर एक 353 चा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि परंतु जरी खोटा गुन्हा दाखल झाला असला तरी त्याला मी सामोरे गेलो या ठिकाणी आणि मला न्याय प्रक्रियेवर पूर्णतः या ठिकाणी विश्वास होता की जरी खोटा गुन्हा दाखल झाला तरी न्यायालय माझी निर्दोष मुक्तता करेल याचा माझा ठाम या ठिकाणी विश्वास होता। आजही न्यायदेवतेवरच माझा विश्वास आहे, माझाच नाही तर सर्व समाजातील घटकांचा एकमेव कोणाचा विश्वास असेल तर तो न्यायदेवतेवर आहे। तो विश्वास माझा होता आणि तोच विश्वास माझा सार्थक झाला। या ठिकाणी न्यायदेवतेने मला या ठिकाणी न्याय दिला।